भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून या द्वितीय खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. तर भगवान बुद्ध आज या भागाला आपण सुरुवात करतो. सुख बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सधम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर काल आपण भाग दुसऱ्यामधील चॅप्टर दुसरा पाहत आहोत. बुद्धाचे पहिले प्रवचन. बुद्धाचे पहिले प्रवचन. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल. मग त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. भगवान बुद्ध त्या 5 परिवर्जकांना बोलत आहेत. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल. त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, भगवान बुद्ध म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. भगवान बुद्ध म्हणतात, उपवास तपास करून किंवा शरीराला तकलीफ देऊन तुमचं काही ध्येय जे आहे ते साध्य होणार नाही. म्हणून शरीराच्या ज्या गरजा आहेत मूलभूत, त्या गरजा तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जसं गाडीत पेट्रोल जर टाकलं तर गाडी चालू शकते, तसं तुम्ही जेवण नाही केलं तर तुमचं मन हे अस्थिर राहील. भूक आणि मन जर तुम्ही प्रसन्न जेवण झालं तुमचं तर तुमच्या अंगामध्ये एनर्जी जाईल, तुम्ही प्रसन्न राहाल. म्हणून बुद्ध म्हणतात, तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखशक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही आंघोळच नाही केली तर अंगावर घाण तयार होईल आणि तुम्हाला बिमारी होईल, नाही का. तसंच तुम्ही जेवण नाही केलं तर तुमच्या जीवनात त्राण उरणार नाही, नाही का. म्हणून हे आपले शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ
आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. म्हणजे प्रज्ञा म्हणजे तुमचं ज्ञान, हे काही तुमच्या ध्यानात राहणार, जे काय सांगलं ते तुमच्या ध्यानात राहणार नाही. हे परिवर्जक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये, शरीराला अति त्रास देऊ नये किंवा जास्तही खाऊ नये. काय म्हणतात, भोजनसुद्धा जास्त करू नये, कारण सुस्ती जळल्यावर तुम्हाला झोप येईल आणि झोप आल्यावर तुम्हाला जर काही गोष्टी शिकायच्या असल्या तर ते तुम्हाला झोप आल्यावर तुमच्या काय मन जागेवर राहील काय नाही. म्हणून बुद्ध म्हणतात मध्यम मार्ग ठेवा, जास्त खाऊ नका, कमी खाऊ नका आणि मन स्थिर राहील अशा प्रकारचं जीवन जगा. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते आणि त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयशक्तीत सतत डुबत राहणे, म्हणजे तेच ते करत राहिल्यावर त्याची आपण गुलाम म्हणतो. आपण गुलाम जगायचं कशासाठी, खायचं कशासाठी, फक्त शरीराचा दिवा ज्योत विझली नाही पाहिजे. अंधार ज्योत जर विझली तर मरून जास तुम्ही, नाही का. मग एनर्जी तयार जेवढी राहील की तेवढ्यावर आपलं जीवन मेलं नाही पाहिजे आणि जास्त ऐशवी नाही झालं पाहिजे. तृप्ती मिळण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, आरोग्य आणि हानिकारक आहे. जास्त खाल्ल्यावर झोप येते, हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश, म्हणजे शरीराला जास्तीत जास्त तकलीफ देणे आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे असं बुद्ध म्हणतात. या 5 परिवर्जकांना भगवान बुद्ध समजावून सांगत आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. आणि ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. बुद्ध म्हणतात मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देत असतो. या 5 परिवर्जकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाचं म्हणणं त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले. काय विचारलं की आपणाला आम्ही सोडून आल्यावर, ते काय विचारतात, जेव्हा सिद्धार्थ गौतमाने खीर खाल्ली होती, खीर खाल्ल्यावर हे 5 जण सोडून गेले. मग ते तो मागचा विषय सांगायला लागले की आपणाला आम्ही सोडून गेल्यावर आपण काय काय केले, म्हणजे तुम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं. तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुद्धाने त्यांना प्रसंगानुरूप सर्व समजावून सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिवर्जक अधीर झाले. मग तो तुम्हाला कोणता मार्ग सापडला तो आम्हाला सांगा. आणि ते मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली की तथागता, तुम्हाला जो मार्ग सापडलेला आहे मध्यम मार्ग, तो आम्हाला समजावून सांगावा. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग
जो धम्म आहे, आपला जो मार्ग धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा याच्याशी काहीही कर्तव्य नाही. पहिल्याच टप्प्यात सांगलं, माझा जो धम्म आहे, माझ्या धम्मामध्ये ईश्वर आणि आत्मा याच्याशी काहीही कर्तव्य नाही, काही संबंध नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही, असं स्पष्ट त्या परिवर्तकांना भगवान बुद्धांनी सांगितलं. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही, हे सुद्धा समजावून सांगितलं. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. भगवान बुद्ध काय सांगतात? माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत माणसासारखं वागणं, याला धम्म म्हटले. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे, महत्वाचा पाया आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व होय. हे जग दुःखानं भरलेलं आहे, हे भगवान बुद्ध सांगतात. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. धम्माचा उद्देश काय? या जगातलं दुःख नष्ट करण्याचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. धम्म म्हणजे हे जग दुःखानं भरलेलं आहे आणि हे जगातलं दुःख नष्ट करणे हेच धम्माचं कार्य आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्यांचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही, तो धर्मच नव्हे. भगवान बुद्ध काय म्हणतात? जो धर्म माणसाच्या विकासाचा जर तत्वज्ञान सांगत नसेल तर तो धर्मच नव्हे, असं बुद्ध स्पष्ट सांगतात. खरोखर हे परिवर्जक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे आणि याच्यावरच माझी शिकवण असते. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना, धर्म उपदेशकांना हे समजत नाही, ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हतेच. म्हणजे नुसते सोंग घेतल्यासारखे आहेत. त्यांना हीच गोष्ट जर समजली नाही तर बाकीची गोष्ट समजू शकत नाही. याच जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म सर्वसामान्य माणसाला समजत नाही. नंतर परिवर्जकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. आपला धम्म दुःख नाहीसे कसं करतो ते सांगा. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल, दुःख नष्ट होईल, कमी होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.
माझा यालाच माझा धम्म आहे, हाच माझा धम्म, हेच मी शोधून काढलेला आहे. तर आजचा भाग इथं संपलेला आहे. तर मंडळी, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे, सबका मंगल होई रे. पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट्स करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, नमस्कार.